नमस्कार. श्री स्वामी समर्थ संस्था तासगाव अरुणोदय सर्व जाती वधूवर सूचक सरकारमान्य संस्था. तर आम्ही आलो आहे शेळकबा विटा तालुका. मुलाचे नाव आहे मदन प्रतापराव कदम. तर आपण प्रत्यक्षात घरी आलो आहोत आणि घरामधील सर्व सदस्य बसलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. मुलाचे भाऊ आहेत. तर विषय असा आहे की आपण प्रथम बायोडाटा वाचून दाखवणार आहे. मुलाचं नाव आहे मदन प्रतापराव कदम. जन्मतारीख 31/8/1994. जन्मवेळ बुधवारी रात्री 10:34. उंची 5 फूट 8 इंच आहे आणि शिक्षण 12वी आहे आणि शेती 4 एकर बागायत क्षेत्र आहे आणि देवक आहे 5 पालवी, हिंदू मराठा 96 कुळी. तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 8378 89 1382. तर प्रत्यक्षात आपण नवरदेवकडून सुद्धा त्यांची माहिती आपण बघणार आहे. तर विषय असा आहे की प्रगतशील शेतकरी शेळकबा. तर विषय असा आहे की शेतीमधून उत्पादन किती आहे. तर ह्याने आम्हाला गणित काढून दिलेलं आहे. शेती 4 एकर आहे, त्याच्यामध्ये 3 एकर ऊस आहे, त्याच्यामध्ये 150 ते 200 टन ऊस उत्पादन आहे. 4 ते 5 लाख रुपये नफा सांगितलेला आहे. म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च केला तर 3.5 लाख रुपये अकाउंटमध्ये शिल्लक आहे. टॅमॅटो अर्धा एकर आणि काकडीचं क्षेत्र अर्धा एकर आहे. 3 ते 4 लाख रुपये नफा या भाजीपाला उत्पादनातून होत आहे. तर विषय असा आहे की वर्षाला 5 ते 6 लाख रुपये तुमच्या अकाउंटला येतात. तर ह्यांचा मी बँक बॅलन्स बघितलेला आहे, अकाउंट बघितलंय. कारण का ऊसाचं बिल अकाउंटला डायरेक्टच येतंय आणि जास्त काही खर्च होत नाही. तर अकाउंटला पैसे शिल्लक राहतात. तर आपण नवरदेवची माहिती बघूया. तर कृपया तुमची माहिती सगळ्यांना वाचून सांगा. तर मुलीच्या आई वडिलांनी ही माहिती बघितल्यानंतर त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. तर तुमची माहिती वाचून सांगा. मदन प्रताप कदम. जन्मतारीख 31/8/94. जन्मवेळ 10:34. जन्म ठिकाण तासगाव. उंची 5 फूट 8 इंच. तुमचं शिक्षण कुठे झालं तरी विटा. आणि पुढे म्हणजे जास्त म्हणजे 12वी पण तुम्ही शिकलेला आहात. आणि विषय असा आहे की शेती करायला कोण नसल्यामुळे 4 एकर क्षेत्र आहे. मुलगा तुमचा भाऊ नोकरीला आहे ना. तर तुम्ही कुठे नोकरीला आहे. मी पुणे ठिकाणी नोकरीला सॉफ्टवेअर इंजिनियर. तर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि वडील आहेत. नमस्कार. तर वडील पण आहेत आणि शेती करणे महत्वाचा विषय आहे. तर जन्मतारीख किती म्हणला. 31/8/94. आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत मुलीकडून. म्हणजे मुलगी कशी असावी, म्हणजे शिकलेली. मुलाला शोभणार आहे मुलगी असावी. तर विषय असा की तुमचे पाहुणे कुठे आहेत. तासगाव मामा. आणि सगळे पाहुणे सांगा. कोण सांगणार, तुम्ही सांगताय. तासगाव मुलाचा मामा. बर, त्यांचं नाव काय. हेमंत पवार. आणि इतर कुठल्या कुठल्या गावामध्ये पाहुणे आहेत. आणि माझी सासरवाडी बी तासगावच आहे. म्हणजे इतर गावं सांगा. आत्या कुंडल. आत्या म्हणजे मुलाची आत्या आहे ती कुंडलमध्ये. एक आहे 2 नंबरची रेवणगाव. आणि मावशी आहेत गोगावमध्ये. मावशी एक आहे आणि कुंभोज कोल्हापूर. तर मोठी मावशी. तर विषय असा आहे की तुम्ही शेती कशी केली, म्हणजे सेंद्रिय शेती आहे का रासायनिक शेती केली आहे तुम्ही. दोन्ही आहे. मी दोन्ही सेंद्रिय बी आहे आणि रासायनिक. रासायनिकचं प्रमाण जास्त आहे का सेंद्रिय जास्त आहे. सेंद्रिय. तर आधुनिक शेतकरी आहेत. तर ठिबक सिंचन केलंय का पाटानं पाणी सोडलंय. ठिबक आहे. तर आपण प्रत्यक्षात त्यांच्या शेतामध्ये पण जाऊन आपण मुलाखत घेणार आहे. तर तुमची माहिती सगळी सांगितलेली आहे का तुम्ही, का परत एकदा सांगता तुम्ही सर्व व्यवस्थित. झाली ती सांगा.